आज मी बनवणार आहे माशाची भाजी. त्याच्यासाठीच तयारी चालू आहे. आज बरेच दिवसांनी नॉनव्हेज आणलेलं आहे. गणेशला ना आमच्या नॉनव्हेज खूप आवडतं. तर त्याच्यासाठी मासे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि हे करतायत, हे मीठ लावून घेतलं आहे. सगळं आधी एक अर्धा तास तरी लावून ठेवायचं आणि मग तळायला घ्यायचे. तर कसे तळणार आहे, रस्सा कसा बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने, ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आधी मीठ लावले, आता ह्याच्यावर घालून घ्यायची हळद. आणि मसाला कोणता घालायचा, तर तुमच्याकडे मटण मसाला, चिकन मसाला किंवा घरचा येसूर म्हणजेच काळा मसाला, आम्ही येसूर म्हणतो, आमच्या गावाला ना येसूर म्हणतात काळ्या मसाल्याला. मग तो जरी घातला तरी छान होतात. मी रवा वगैरे काही लावून तळत नाही, कारण तसे काही गणेशला आवडत नाही. मग काय करायचं, साधे आपले मसाला वगैरे लावायचं आणि मग तळायचे. आता काय करायचं, हळद लावून झालेली आहे, मसाला पण आधी टाकला आहे, मीठ घातलेलं आहे. आता ह्याच्यात काय करायचं आहे, परत एकदा हलवून घ्यायचं. कढईमध्ये खूप छान हलवले जातात, हात लावून हलवायची काही गरज लागत नाही. खालीवर असं हलवलं आणि वर खाली करून मग हळद मसाला लावायचा, म्हणजे सगळीकडे मीठ मसाला हळद लागतात. आता आम्ही काय करतो, जरवेळीच मासे आणले की त्या मासे किंवा चिकनला पण आम्ही तसंच करतो. एक लिंबू ना पिळून टाकतो, म्हणजे कट करायचं आणि पिळायचं. तर लिंबाला भरपूर असा सारा रस आहे. आणि आता हे बघा, 2-3 लिंबं घेतली आहेत. एक लिंबू चिरायचं आणि छान या माशांवरती पिळून घ्यायचं. तर तुम्ही असं करता का, नसेल का ते एकदा करून बघा. आम्ही करतो, त्यामुळं काहीतरी टेस्टला आहे ना छान लागतं, मासे आणि चिकन पण. ते आता चिरून लिंबू हे करतायत तोपर्यंत आता ह्याला काय करायचं, एक ठेवून द्यायचं. मग तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करायची आणि हे करायचं, पुढची कामं करायची. तर काय केलं, तोपर्यंत हे केलं, कढई ठेवली पलीकडं गरम करायला आणि शेंगा भाजून घेतल्या. आत्या काय करतात, बारीक शेंगा वेगळीकडे आणि मोठ्या शेंगा वेगळीकडे करतायत. मोठ्या शेंगातले जे शेंगादाणे आहेत ते आम्हाला पेरण्यासाठी काढायचे आहेत आणि मग हे छोटे आपल्याला वापरायला घरात किंवा भाजून खायला ठेवायचे. भाजायला हे केल्यात. कढईमध्ये आता तेल घालते आणि मासे तळायलाही सुरुवात करते. मासे हे तळत असतात, कारण बराच वेळ तळावे लागतात, कडक कसे तळायचे असतात, त्याच्यामुळे मग वेळ लागतो. मग मी तोपर्यंत इकडं हे केलेलं आहे, रश्श्याची तयारी केली. खोबरं किसून घेतले, लसूण सोलून घेतलाय. खोबरं थोडंसं काय करते, तर तव्यामध्ये भाजून घेते आणि मग मिक्सरला बारीक करते. थोडासा कांदा पण घालणार आहे मी, तोही एक चिरून घेते कांदा. आणि असे 3-4 पीस करून कढईमध्ये तळायला ठेवलेले आहेत. जास्त जाळ लावायचं नाही, खूप छान असे कडक तळायचे. तर तुम्ही पण एकदा असे करून बघा, खूप छान टेस्टला मासे लागतील. तर आता बघा, इकडे जे 1-2 तळून ठेवलेत आणि गणेशने आमच्या खायला सुरुवात केलेली आहे. त्याला असे गरम गरम तळलेले मासे खूप आवडतात. तर आता मी काय करते, मिक्सरला वाटण बारीक करून आणते. आधी थोडासा कांदा परतून तो ह्याच्यामध्ये घालते. इकडची तयारी झाली, बाकी खोबरं लसूण वगैरे, फक्त थोडा कांदा परतणार आणि मिक्सरला वाटण मी बारीक करून आणते. आता इकडे आपले मासे पण खूप छान असे कडक तळतात आहे बघा. आणि वाटण करून आणलं. आता हे वाटण छान, मासे सगळे तळून झाले की मी त्याच तेलात काय करते, भाजी फोडणीला घालते. कारण काय होतं, विनाकारण तेल वायात जातं आणि टाकताना पण मी तळताना थोडंसंच तेल घातलेलं असतं, जेणेकरून तळून रश्श्याच्या मापात तेल राहीन असं हे करते. तर त्याच तेलामध्ये जे आपलं वाटलेलं वाटण होतं ते छान तेल सुटेपर्यंत परतलं. त्याच्यात थोडासा येसूर घातला, बाकीचा कोणताही मसाला घातला नाही, घरचा जो आपला काळा मसाला आहे तो घातला आणि मिक्सरच्या भांड्याचं पाणी सगळं त्या ह्याच्यामध्ये हे केलं. कारण आपल्याला थोडा मसाला आता शिजवून घ्यायचा आहे. मग मसाल्याला तेल सुटूसपर्यंत मसाला छान तळला की भाजीला टेस्ट पण येते आणि तरी पण छान येते. तर आता ह्याच्यातच घालून घ्यायची आपल्याला कोथिंबीर, म्हणजे त्या मसाल्यात छान ती कोथिंबीर पण होईल, शिजून निघेल. तर बारीक चिरलेली मस्त रानातली ही कोथिंबीर आहे. तर आता ती रश्श्यामध्ये वाटणामध्ये घातली. आता वाटण छान परतले आणि जे आपले रस्स्याचे पीस आहेत ते आता ह्याच्यात घालायचे आणि पाणी घालायचं. तर हे बघा, हे केलं, मासे घातले, पाणी घातलं आणि आरावरती रस्सा उकळायला हे केला ठेवलाय. आणि माझ्या इकडं चालू आहेत चुलीवरच्या भाकरी. तर का न काही जाळ लावता रस्सा असा छान आरावरती उकळतोय. कोणाकोणाला हा गावाकडच्या पद्धतीचा माशांचा रस्सा आवडला तो कमेंट्समध्ये सांगा. आणि जास्त काय जाळ लावायचं नाही, जास्त वेळही लागत नाही माशांना हे करायला, शिजायला. आरावरती जरी ठेवून दिलं तरी हे छान असे हे होतात, शिजतात. तर अशी छान भाजीला तरी आलेली आहे. इकडे माझ्या चालू आहेत मस्त आपल्या ज्वारीच्या भाकरी. आता सगळे गरमागरम जेवायला बसतील. मग तुम्ही पण आमच्याकडे छान असं जेवण करायला या. भेटूया पुढच्या व्हिडिओत.